नमस्कार मित्रांनो, ओम श्री साईबाबा सर्वांना. आज आपण बघणार आहोत श्री संत बहिणाबाईचा सार्थ अभंग गाथा, अभंग क्रमांक 3. तर चला सुरुवात करूया. अभंग आणि अभंगाचे अर्थ. करीती उत्साह बारशा ब्राह्मण, करुणी ब्राह्मण घरा गेले. पिता आऊदेव गेला अरण्यात, तव अकस्मात लाभ झाला. मोहर बांधिली पितांबरी गांठी, सापडेली वाटी वेरुळाच्या. घरा येऊनिया आनंदे बोलती, कन्या आम्हा प्राप्ती लाभाईत. विश्वेश्वर ब्राह्मण ज्योतिषी नेटका, तयाने पत्रिका संपादिली. होईल कल्याण इच्छेती तुमचे, ऐसे पत्रिकेचे फळ वाची. बोलती देवलाशी भाग्याची होईल, आयुष्याचे बळ फार आहे. बहिणी म्हणे ऐशे तिजे सांगितले, तयाशी दिले वस्त्र गाई. अर्थ. ब्राह्मण परिवाराला आनंद झाला. त्यांनी सर्वांना बोलवून उत्साहाने बारसे केले. बारसे करून ब्राह्मण आपापल्या घरी गेले. यानंतर माझे पिता आऊदेव एकदा अरण्यात गेले. अरण्यात गेले असता तेव्हा त्यांना अचानक धनलाभ झाला. वेरूळच्या रस्त्याने जात असताना पितांबरामध्ये गाठण मारून ठेवलेल्या मोहरा त्यांना सापडल्या. ते घरी येऊन सर्वांना आनंदाने सांगू लागले, आपल्याला झालेली कन्या ही आपल्या लाभात आहे. तिथेच असणारा विश्वेश्वर नावाचा ब्राह्मण चांगला ज्योतिषी होता. त्याला माझी जन्मपत्रिका दाखविली. त्या ज्योतिषाने सांगितले, या मुलीमुळेच तुमचे कल्याण होईल असे हिच्या पत्रिकेत लिहिले आहे. ही देवधर्म करणारी मोठी भाग्यवान होईल. हिला आयुष्यबळही फार आहे. श्री संत बहिणाबाई म्हणतात असे त्या ज्योतिषी ब्राह्मणाने सांगितले. त्यानंतर माझ्या वडिलांनी त्याला अनेक वस्त्र आणि गायी देऊन सन्मानित केले. अभंग क्रमांक 4. कन्यादान घडो हा अर्थ पाहून, करावया लग्न द्विजाले. तव अकस्मात प्राप्तीना सारिखा, शिवराचा सखा एकाला. पूर्वील सोयरा लग्नाचा इच्छिक, विवेक पाठक रत्ननामी. लावणी मागणे केले वाक्य प्रदान, नेमुनिया लग्न संपादिले. तव बंधू झाला माझे पाठीवरी, अनुष्ठाना करी पूर्वीचिया. म्हणती हे सौभाग्य बंधू पाठीवरी, झाला हे निर्धारी गुणाईचे. बहिणी म्हणे ऐसी झाले वर्ष 3, त्यापुढे जे होते तेही बोले. अर्थ. पुढे माझे 5 वर्षाचे वय झाल्यानंतर माझ्या वडिलांना वाटले की आता आपल्या हातून कन्यादान घडावे. मग अनेक ब्राह्मण लग्न करण्यास्तव येऊ लागले. तेव्हा अचानक माझ्या प्रारब्धानुसार शिऊर गावातून एक ब्राह्मण सखा आला. तो कुलकर्ण्याचा पूर्वीचाच सोयरा होता आणि लग्नाचा इच्छुक होता. त्याचे नाव रत्नाकर पाठक असे होते. त्याने मला मागणी घातली. माझ्या वडिलांनी वाक्यप्रदान म्हणजे मुलगी देण्याचा शब्द दिला आणि ठरल्या नियमाप्रमाणे माझे त्यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर माझ्या पाठीवर एक मुलगा झाला. हे पूर्वी केलेल्या अनुष्ठानाचेच फळ होते. सर्वजण म्हणू लागले, ही मुलगीच मोठी भाग्यवान आहे. हिच्या पाठीवर मुलगा झाला. हा खरोखर हिचाच पायगुण आहे. श्री संत बहिणाबाई म्हणतात अशा पद्धतीने 3 वर्ष झाली. त्यापुढे काय झाले तेही मी सांगते. तर मित्रांनो, आज आपण बघितले 2 अभंग आणि त्याचे अर्थ. बाकीचे बघूया. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बाय.